त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणाला आता भ्रष्टाचाराच्या आरोपांचं एक नवं वळण लागलंय। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी करोडो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केलाय। गावातील 4 विश्वस्त प्रतिनिधींच्या नेमणुकीत आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला गेलाय। त्यामुळे सध्याचं दर्शन घोटाळ्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप देखील शिंदेंनी केलाय। तसंच या पैशांच्या देवाणघेवाणीची तक्रार ईडीकडे केल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांची जी 4 भाविकांमधून 4 प्रतिनिधी घेतात त्यामध्येच गैरव्यवहार झालेला आहे आणि गैरव्यवहार करणाऱ्यांची पत्नी तिथे आज ट्रस्टी आहे, सह आयुक्त धर्मदाय आहे। त्यांच्यावरती पूर्ण गावात जिल्ह्यात चर्चा आहे की करोडो रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे। तर हे जे काही पैशांची जी देवाणघेवाण आज काही जो काही प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये वाढलेला आहे तर त्याच्या पाठीमागे करोडोची गैरव्यवहार झालेल्याचा आरोप आहे आणि हा आरोप मी माननीय चीफ जस्टिस यांना लेखी पत्र देऊन केलेला आहे आणि ईडीला पण कंप्लेंट केलेली आहे।